काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी मी सध्या धारावीत उभा आहे। या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी सध्या पाहायला मिळते आणि ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लावून राहुल गांधी यांचे हार्दिक स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांचे जे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये धारावीच्या लोकांना हक्काचं घर मिळेपर्यंत भारत जोडो न्याय यात्रा ही सुरूच राहील आणि हा जो संघर्ष आहे तो देखील सुरू राहील असा आशय या बॅनर्सवर लिहिण्यात आलेला आहे। धारावीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात येते। आपण पाहतोय की अडाणी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये बराचदा आवाज उठवलेला आहे। त्यासोबतच या ठिकाणी आमदार वर्षा गायकवाड यांनी देखील इथल्या रिडेव्हलपमेंटला विरोध केलेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की एक व्यासपीठ सुद्धा या ठिकाणी उभारण्यात येते आणि याच व्यासपीठावरून राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेदरम्यान काही महत्त्वाची विधानं जी आहेत ती सुद्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय LBSचा संपूर्ण रोड आहे आणि या संपूर्ण रोडवर म्हणजे सायनपासून ते घाटकोपरपर्यंत अशाच पद्धतीची बॅनर्सबाजी पोस्टर्सबाजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि वर सुद्धा बरेच बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत जे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लटकताना आपल्याला पाहायला मिळतात। तर बरीच मोठी गर्दी होईल असे सुद्धा संकेत आहे, त्यामुळे पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याची तयारी आता सुरू केलेली आहे। ही सगळी दृश्य जर पाहिली तर लक्षात येतं की भारत जोडो यात्रेदरम्यान नेमकं राहुल गांधी हे कुणाकुणावर सरसंधान साधणार आहे आणि उद्याच्या छत्रपती शिवाजी पार्क इथल्या सभेमध्ये ते काय नेमकं भाष्य करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।